सगळे प्रश्न उद्या संपलेले असतील. परंतु मी आपल्याला अस्वस्थ करतो, ज्या लहान गोष्टी आहेत आणि एनलार्ज घटकांशी ज्या संबंधित आहेत, छोटेसे विषय कारण नसताना ते वेळ घालवत आहेत आणि मूळ जे उद्दिष्ट आहे शिक्षण ज्ञानदानाचं, त्या मूळ विषयाला त्याच्यातून वेळ जर आपला घालवत असेल तर तुम्हाला दिसून येईल की तुमच्या अपेक्षेप्रमाणे काही निर्णय तातडीने त्या ठिकाणी घेण्यात येतील. येणाऱ्या काळामध्ये या विभागाचं मार्गक्रमण करत असताना ही आजची पहिली बैठक आणि अंतिम बैठक असणार नाही. वेळोवेळी आपण एकमेकांशी संवाद साधणार आहोत. जिथे आवश्यकता पडली आम्ही पण तुमच्याशी संपर्क साधू. तुम्हाला वाटतंय तर तुम्ही केव्हाही थोडंफार पुढे पाठीमागे होईल, परंतु आपण एकमेकांशी संवाद त्या ठिकाणी साधू आणि जास्तीत जास्त या महाराष्ट्राच्या शिक्षणाच्या साठी जे करता येईल ते करण्याचा आपण सर्वजण त्या ठिकाणी निश्चितपणे प्रयत्न करूया. मी आपल्या या ठिकाणी सर्वांचं स्वागत करतो. तुमच्या अनुभवातनं अनेक चांगले मुद्दे मला वाटतं की सुरुवात झाली. नवीन आकृतीबंध लागू करावा. 6वी ते 8वी मुख्याध्यापक पण तिकडे असले पाहिजेत. ऑनलाईन शैक्षणिक कामे कमी करावी. इंटरनेट सुविधा द्याव्यात. मराठीतून संविधान प्रत देण्यात यावी. गणवेश योजना अधिकारी नेमताना शिक्षकांच्या माध्यमातून देण्यात यावेत. पदोन्नती लवकरात लवकर द्याव्यात. जुनी पेन्शन योजना, ग्रामविकास आणि शिक्षण ताळमेळ असावा. शिक्षणावर आणखी मोठ्या प्रमाणात खर्च झाला पाहिजे. कला क्रीडा यांना स्कोप देण्यात यावा. उपक्रमांचा भडीमार कमी व्हावा. सेल्फ फायनान्स परवानग्या, त्याच्यासोबतच 11वी 12वी याही संदर्भात विचारमंथन तुम्ही केलेलं आहे. शिक्षकांचे प्रशिक्षण व्हावे. शिक्षकांच्या मार्फतच ते व्हावं. राज्य आराखड्यामध्ये राज्य शिक्षकांना सामावून घ्यावे. शिक्षक भरती मोठ्या प्रमाणात होण्याची आवश्यकता आहे आणि 100% अनुदान द्यावे. अशैक्षणिक कामे बंद व्हावेत. आरोग्य, स्वच्छता, कोर्ट कचेऱ्या जास्त झाल्यात, कमिटी स्थापन करावी. म्हणजे ज्या ज्या वक्त्यांनी जे जे मुद्दे मांडलेले आहेत, हे पहिलं पान वाचलं, 5 पान वाचू का? तुम्ही नाही म्हटलं तर मी नाही वाचत. आता हे तर मी मेन मुद्दे लिहिले आहेत. आमच्या सर्व अधिकारी महोदयांनी त्याच्यापेक्षा आणखी डिटेल सर्व मुद्द्यांची त्या ठिकाणी नोंद करण्यात आलेली आहे. तर मला वाटतं की अतिशय अल्प वेळेमध्ये तुम्हाला निरोप मिळाले. कदाचित काही संघटना राहिलेल्या पण असतील, माझा काही दावा नाही. जे कोण राहिले असतील तर त्यांची नोंद करून द्या. म्हणजे पुढच्या वेळेस आम्ही त्यांना पण त्या ठिकाणी आमंत्रित करू. त्याच्यासोबतच मला वाटतं की आज या ठिकाणी जी काही चर्चा संपन्न झाली तर निश्चितपणे याच्यातला एक चांगला सारांश आम्ही त्या ठिकाणी घेऊ आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या या विभागाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचा निश्चितपणे विभागाला फायदा होणार आहे. जे काही जसं मी बोललो की प्रतिकूल परिस्थितीतनं काही आदर्श शिक्षक आपलं काम करत आहेत, अशा आयडॉल शिक्षक बंधू भगिनींचं पण
आम्ही सचिव महोदयांना आयुक्त महोदयांशी आम्ही विभागाशी चर्चा करत असताना मी बोललो की यांचं एक बँक तयार करू आपण आणि त्यांचा जो काही अनुभव आहे त्यांनी केलेलं कार्य तुमच्या सर्वांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत कसं आपण नेऊ शकतो त्याही दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला त्या ठिकाणी कामकाज करायचं आहे. सर्वच चित्र निराशादायी आहे असं काही आपण मानणारे कार्यकर्ते नाही. आज तुम्ही या ठिकाणी बोलत असताना ज्या काही अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत किंवा ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत मी आपल्याला आश्वस्त करतो आपण सर्वजण मिळून माझी आपल्याला विनंती असणार आहे. व्यक्तिगत पातळीवर माझं मत असं आहे की काही छोटे जे विषय आहेत ते तर आपण काही मुद्दे तुम्ही इकडे मांडलेले पण नाहीत ते पण मला माहिती आहे. गेली अनेक वर्ष या विभागातल्या मित्रपरिवाराच्या सोबत एक मित्र म्हणून मी कामकाज केलेलं आहे. हसत खेळत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह निगेटिव्ह सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. जे जे मुद्दे ताबडतोबीने आपण सोडवू शकतो तुम्हाला दिसून येईल की ते सोडवले गेलेले आहेत. संघटनांना माझी विनंती असणार आहे की एक काही कालावधी विभागाला तुम्ही द्या काही महिने